डायबिटीस असलेल्या व्यक्तींनाही मोदक खाता येतील असे स्पेशल मोदक आज केले। या मोदकाच्या उकडीसाठी तांदूळाचे पीठ वापरलेले नाही, तसंच सारणासाठी गूळ किंवा साखरही वापरलेली नाहीये। तर अगदी लो कॅलरीज पण अतिशय पौष्टिक अशाच पदार्थांचा वापर या मोदकामध्ये केलेला आहे। मध्ये मध्ये मी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका। नमस्कार, मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। गणपतीत आपण नेहमी उकडीचे मोदक करतो, पण काय होतं, घरात कुणी डाएट करत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असेल तर त्यांना हे मोदक खाता येत नाही। आज आपण डायबिटीस असलेल्या व्यक्तीलाही मोदक खाता येतील असे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत। या मोदकासाठी मी तांदूळाचं पीठ वापरलेलं नाहीये आणि गूळही वापरलेला नाहीये। हे मोदकही चवीला खूप छान लागतात। चला बघूया। डायबिटीससाठी मोदक करताना आपण काही प्रमाणात ड्रायफ्रुट्स आणि ड्राय नट्स यांचा वापर करणार आहोत। ड्रायफ्रुट्स बघूयात। हे 2 जर्दाळू घेतलेले आहेत, 2 खजूर आणि 4 सुके अंजीर घेतलेले आहेत। मोदकाला थोडी नॅचरल गोडसर चव येण्यासाठी ही ड्रायफ्रुट्स घेतलेली आहेत। मी अगदी कमी घेतलेली आहेत, तुम्हाला थोडं जास्त गोड हवं असेल तर आणखीन 2 खजूर घेऊ शकता। आणि हे थोडे ड्राय नट्स घेतलेले आहेत, पाववाटी काजू, बदाम पाववाटी, अक्रोड पाववाटी आणि 8-10 पिस्ते घेतलेले आहेत। हे ड्राय नट्स मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, यामध्ये अजून चारोळीचाही वापर करू शकता। आणि ड्रायफ्रुट्स मात्र असे कमीत कमीच घ्यायचे। जर्दाळू आणि खजूर मधील बी काढून कट करून घ्यायचे, अंजीरही कट करून घ्यायचे। जर्दाळू, खजूर, अंजीर कट करून घेतलेले आहेत। सुरुवातीला 1 चमचा खसखस थोडीशी भाजून घेऊया। खसखस लो फ्लेमवर अगदी 1 मिनिटच भाजून घ्यायची। खसखस भाजून झालेली आहे, काढून घेऊया। नंतर पॅन मध्ये 1 चमचा तूप घालूया। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून थोडं परतून घेऊया, यामुळे हे थोडेसे मऊ होतात। यामध्येच बदाम, अक्रोड, पिस्ते आणि काजू घालून हेही थोडे परतून घेऊया। परतून घेतल्यामुळे याची अजून छान चव लागते। ड्रायफ्रुट्स आणि नट्स परतून झालेले आहेत, हे गार होऊ द्यायचे। एका बाउल मध्ये घेऊया 2 वाट्या वरीचे तांदूळ। मोदकाच्या उकडीसाठी आज आपण तांदूळाऐवजी वरीच्या तांदूळाचा वापर करणार आहोत। वरीच्या तांदूळालाच भगर म्हणतात। याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, म्हणजे हा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण खूप कमी आहे। म्हणून डायबिटीससाठी मोदक करताना मी तांदूळाऐवजी वरीचे तांदूळ वापरलेले आहेत। याची चव अगदी तांदूळासारखीच लागते, म्हणजे याचा मोदक खाताना हा वरीच्या तांदूळाची उकड वापरून केलेला आहे हे अजिबात कळत नाही। अगदी तांदूळाच्या उकडीच्या मोदकासारखीच याची चव लागते। तुम्ही नक्की करून बघा। मिक्सरमध्ये याचं पीठ करून घेऊया। इथे एक महत्त्वाची टिप सांगतेय, मोदकासाठी आपण तांदूळाचं पीठ तयार करतो तेव्हा तांदूळ धुवून कोरडे करून मग त्याचं पीठ करतो, तसे वरीचे तांदूळ भिजवायचे नाहीत, हे कोरडेच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तांदूळासारखे भिजवून कोरडे करून याचं पीठ केलं तर याची उकड खूप चिकट होते आणि त्याचे मोदक करता येत नाहीत। त्यामुळे वरीचे तांदूळ म्हणजेच भगर कोरडेच मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। हे बघा, अगदी बारीक पीठ झालेलं आहे, हे गार झालेलं आहे। हेही मिक्सरवर थोडं बारीक करून घेऊया। ड्रायफ्रुट्स आणि नट्सही बारीक करून घेतलेले आहेत। हे बघा, असं जाडसर वाटून घ्यायचं। आता पुढची प्रोसेस करूया। एका बाउल मध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घेऊया। ही स्किम्ड मिल्क पावडर आहे, यामध्ये साखर अजिबात नाहीये। यामध्ये अर्धी वाटी दूध घालूया। मी हे फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे। याऐवजी इथे तुम्ही गाईचं दूध किंवा लो फॅट दूध घेतलं तरी चालेल।
हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मोदकासाठी सारण तयार करूया। पॅन मध्ये 1 चमचा तूप घेऊया। हा 1 वाटी खोवलेला नारळ तुपावर 2 मिनिटं परतून घ्यायचे। एरवी आपण गूळ घालून सारण करतो तेव्हा मी यामध्ये तूप घालत नाही, कारण गूळ घालतो तेव्हा खोबरं त्यामध्ये छान शिजतं, पण यामध्ये आपण गूळ घातलेला नाहीये, त्यामुळे खोबरं अगदी कोरडं कोरडं होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं तूप घातलेलं आहे। नारळ थोडा परतून झालेला आहे। आता यामध्ये तयार केलेलं दूध आणि मिल्क पावडरचं मिश्रण घालूया। इथेही परत तेच कारण आहे, गुळामुळे खोबऱ्याला छान बाइंडिंग येतं। इथे गूळ वापरणार नाहीये, त्यामुळे बाइंडिंग येण्यासाठी आणि खोबरं शिजवण्यासाठी मी याचा वापर केलेला आहे। यामध्ये खोबरं थोडं शिजवून घ्यायचे। अजून यामध्ये तुम्ही पनीरचाही वापर करू शकता, पनीर किसून घातलं तरी चालेल। खोबरं छान शिजलेलं आहे। आता यातच बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सारण तुम्हाला थोडं कोरडं वाटलं तर यामध्ये अजून थोडंसं दूध घातलं तरी चालेल। यामध्येच भाजून ठेवलेली खसखस घालूया। अर्धा चमचा वेलची पावडर, तुम्हाला आवडत असेल तर थोडं जायफळही किसून घालू शकता। हे बघा, गूळ न घालताही अगदी छान सारण तयार झालेलं आहे। हे चवीला गुळाच्या सारणापेक्षाही छान लागतं। आता उकड करूया। कढईत 2 वाट्या पाणी। इथे एक टिप सांगतेय, जसं आपण तांदूळाच्या पिठाची उकड काढतो तसंच याचंही प्रमाण घ्यायचंय। चवीपुरतं मीठ घालूया। हे सैंधव मीठ आहे, याऐवजी साधं मीठही वापरू शकता। वरीच्या तांदूळाचं पीठ जेवढं असेल तेवढंच पाणी याच्यामध्ये घालायचे। ज्या वाटीने वरीच्या तांदूळाचं पीठ मोजून घेतलं असेल त्याच वाटीने तेवढंच पाणी मोजून घाला। इथे वरीच्या तांदूळाचं पीठ 2 वाट्या आहे, म्हणून तेवढंच 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। 2 चमचे तूप, याऐवजी 4 चमचे तेल वापरलं तरी चालेल। त्यानंतर 2 चमचे दूध घालूया। दूध घातल्यामुळे उकड छान मऊ होते। हे उकळू द्यायचे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅस बारीक करायचा आणि वरीच्या तांदळाचं पीठ थोडं थोडं यामध्ये घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। परत सांगतेय, वरीच्या तांदूळाचं पीठ ज्या वाटीने मोजून घेतलेलं असेल त्याच वाटीने तेवढंच पाणी मोजून घाला। यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ येऊ द्यायची। गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे। छान वाफ आलेली आहे। गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर आता हे 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचे। 5 मिनिटं झालेली आहेत, काढून बघूया। पीठ छान वाफवलं गेलेलं आहे। हे गरम असतानाच मळून घेऊया। ताटात थोडंसं पीठ काढून बाकीचं असंच झाकून ठेवायचं। हे एकदम गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला वाटीने मळून घ्यायचं। नंतर पाण्यात हात बुडवून तांदूळाची उकड मळतो तशीच ही उकड मळून घ्यायची। मध्ये मध्ये थोडं तूप, थोडं पाणी असं घेत उकड मळून घ्यायची। इथे सुद्धा तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल। चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। सगळी उकड मळून झालेली आहे। हे बघा, पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे। बाउलमध्ये सारण काढून घेतलेलं आहे। मोदक करायला घेऊया। एक छोटा गोळा घ्यायचा। हे बघा, पीठ छान झालेलं आहे। अजिबात क्रॅक वगैरे काही पडलेले नाहीये। मोदक करताना आता थोडं तेल घेतलेलं आहे। थोडंसं तेल घ्यायचं, अंगठा असा प्रेस करायचा आणि गोल गोल फिरवत वाटी तयार करायची। मध्ये मध्ये आवश्यकता वाटली तर थोडं पाणी लावायचं। सगळीकडून प्रेस करत करत पातळ वाटी तयार करायची। याआधी मी उकडीच्या मोदकाचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे, तसंच मोदकासाठी पीठ कसं तयार करायचं याचाही व्हिडिओ केलेला आहे। उपासाचे वरीच्या तांदूळाचे मोदकही अपलोड केलेले आहेत। त्यात मात्र सारण गुळ खोबऱ्याचं घेतलेलं आहे, त्यामुळे यावेळी आता काहीतरी वेगळा मोदक करायचा असं ठरवलं होतं आणि डायबिटीजसाठी असे वेगळे मोदक करता येतील असं लक्षात आलं।
मग हे ठरवल्यानंतर डायबिटीससाठी मोदक करायचे आहेत तर कुठलं साहित्य वापरता येईल याचा अभ्यास केला आणि ही रेसिपी तयार झाली। आधी अशा पद्धतीने मोदक करून खाऊन बघितले, घरच्यांनाही दिले। हे मोदक घरी सगळ्यांना आवडले, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही हे आवडतील अशी खात्री झाली। म्हणून मग ही रेसिपी आता तुमच्याशी शेअर करते। हे मोदक खूप छान होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात आणि अगदी डायबिटीस असेल तरच हे मोदक खावेत असं काही नाहीये बरं का। तुम्ही डाएट करत असाल तरी सुद्धा हे मोदक खाऊ शकता। अगदी लहान मुलांना, ज्येष्ठ व्यक्तींनाही हे मोदक देऊ शकता। या गणपतीत नक्की असे मोदक करून बघा, बाप्पालाही आवडतील आणि तुम्हालाही आवडतील। असे मोदक करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये लिहा। आणि तुम्ही कुठल्या भागातून, शहरातून हा व्हिडिओ बघताय तेही कमेंट्समध्ये लिहा। आणि हा डायबिटिक फ्रेंडली मोदकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या गणपतीत सगळ्यांनाच मनसोक्त मोदक खाण्याचा आनंद घेता येईल। मस्त मोदक तयार झालेला आहे। असेच बाकीचेही मोदक करून घेऊया। सगळे मोदक तयार करून झालेले आहेत। या साहित्यातून या आकाराचे 15-16 मोदक तयार होतील। हे थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे, याचं मी तिखट, मीठ, जिरं, कोथिंबीर घालून मस्तपैकी टेस्टी थालीपीठ करणार आहे। मोदक वाफवायला ठेवूया। चाळणीमध्ये पांढरं स्वच्छ कॉटनचं कापड ओलं करून घेतलेलं आहे। एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे। मोदक असा पाण्यात बुडवायचा आणि चाळणीवर ठेवायचा। गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्यात थोडं पाणी घालायचं। मोदक वाफवताना नेहमी असं मोठं पातेलं घ्यायचं, कारण चाळणी पातेल्यावर नाही, अशी पातेल्याच्या आत बसली पाहिजे, म्हणजे मग छान वाफ येते। यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं तांदूळाच्या उकडीचे मोदक वाफवून घेतो, तसेच हे मोदक वाफवून घेऊया। गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, काढून बघूया। हे बघा, मस्त मोदक तयार झालेले आहेत। हे मोदक बघून आता तुम्हीच सांगा, हे उकडीच्या मोदकांसारखे दिसतायत की नाही। मोदकावर थोडंसं केशर घातलेलं आहे। बाप्पांनाही मोदकाचा नैवेद्य दाखवून झालेला आहे। एक मोदक काढून दाखवते। हे बघा, सारण सुद्धा अगदी गुळ खोबऱ्याचंच वाटतंय। यावर तूप घालूया आणि मोदकाचा मनसोक्त आनंद घेऊया। तेही शुगर वाढेल, वजन वाढेल अशी अजिबात काळजी न करता। पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या छान छान रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।